पितरपाठात श्राद्ध केलं पाहिजे बरं. श्राद्ध या पितरपाठात पितरपाठ 15 दिवसाचा पितरांचा एकच दिवस मानलेला आहे. तो शुक्ल पक्ष देवाचा दिवस आहे, कृष्ण पक्ष पितराचा दिवस आहे. ते भाद्रपद वद्यात भूतलावर येतात सारे पितर. त्यांना सुट्टी भेटत असेल त्या दिवशी रविवार सारखी. बरं आणि मग त्याच्यात येत आहे आपल्या वडिलाची श्राद्ध करताना म्हणजे हे जवळजवळ 3 वेळ करावं लागते वर्षातून. एक आपला बाप ज्या दिवशी मेला, आमचा बाप म्हणजे हा कोणता झाला, कार्तिक झाला की कोणता येते, मार्गशीर्ष वद्य द्वितीयेला सकाळी द्वितीया होती आणि दुपारून तृतीयेत गेले. मग तृतीया झाली आमच्या वडिलाची. मग या भाद्रपदात म्हणजे वद्य तृतीयेला ते श्राद्ध केलं तर त्याला महाळ म्हणतात. पडत्या तिथीचं ज्या पडत्या तिथील त्या दिवशी केलं त्याला श्राद्ध म्हणावं. श्राद्ध वेगळं, महाळ वेगळा. श्राद्ध त्या तिथीला मार्गशीर्ष वद्य तृतीयेला श्राद्ध आणि भाद्रपद वद्य तृतीयेला महाळ. महाळामध्ये 42 पिंड घालायला लागतात. तात आंबा तृतीयम, तात म्हणजे बाप, आंबा आई, हे 3 म्हणजे आपला बाप आजा पंजा, आपली आई आजी पंजी, 3 दून 6 आणि मग मायकडचे माचुलकोळ म्हणजे मायचा बाप आजा पंजा, मायची आई आजी पंजी, हे 3 दून 6, ते 6 हे 6 12. मग म्हणजे बापाचे भाऊ, बापाच्या बहिणी, हे जेवढ्यांचं 6 पिंड आहे त्यांचे पिंड. मायचा भाऊ, मायच्या बहिणी यांचे पिंड पाळायला लागतात. गुरुचे पिंड पाळायला लागतात. बरं, धर्मपिंड पुन्हा 4 असतात. असे 42 पिंड आहेत. महाळला 42 पिंडचे. मला काय माहीत होतं, मी तुमच्यातच राहिलो तो ज्ञानबा तुकाराम, खरं नाही सकाराम असं माझे. मी गोपाळ शास्त्रीच्या घरी 33 वर्ष राहिलो. ते पिंडदान मला जेवायला बोलवायचे असते, मी जातच होतो. मला कीर्तनच करायला लावलं होतं गोपाळ शास्त्रीच्या वडिलाच्या. म्हणे महाराज तुमच्या प्युअर वराडी भाषेमध्ये आणि कीर्तन करा. काय आता करावं, सारेच महाराज आले होते. बरं ओरे एकनाथ महाराज काय हे गोपाळ शास्त्री तर होते, सारे महाराज चातुर्माचे महाराज हे सारे आले बुवा आणि मला कीर्तन करायला लावलं. मग मी वराड्यात तुमच्याकडे कसा येथे तेथे, आमच्या वराड्यात अठी तठी. हा आणि मला तुला, आमचं मले तुले या भाषेत सारं. हा अरे हे बामन आता खरं सांगा, यायला आपण पितर बसवतो. मग या बामणाच्या पोटातून आपल्या बापाच्या पोटात पाईपलाईन केली काय? मग इथून या बामणाच्या पोटातलं आपल्या बापाच्या पोटात कसं काय जातंय? अरे म्हणे या बामणाईनं सारं तुम्हाला बुद्धू बनवलं. सारे ब्राह्मणच होते बरं आपले, म्हणजे हरिदास वगैरे हे बाळासाहेब सारेच होते. जमीनला चिटकू हातत होते. अरे या बामणाईला आपल्याला बुद्धू बनवलं ना रे. अरे लेका पितर जेवला बापाचा, आत्मा निवला लोकाचा. पण याच्यात जाईन सारं आणि मुक्ताबाई बाजूला राहीन. विठाला विठाला कवर दे हर विठ्ठल ज्ञानदेव. हो अरे श्राद्ध नाही केलं, शपंती पितर, तुमचे पितर तुम्हाला शाप देतात. तुम्ही श्राद्ध नाही केलं तुमचा वंश खुटून जात आहे. मग बसतात नागबली नारायण बली. बापाचे पित्र घालायला रोग आलता का, आता बसला नागबली करत, नारायण बली करत. म्हणून हे जास्तीत जास्त 3 पिढ्यापर्यंत चालतंय. मग तुम्हाला संतती होत नाही, अरिष्ट येतात. शपंती पितरा
काय? अरे त्यांना कोणाची ओळदके कवन हरपी, त्यांना जर खायलाच मिळालं नाही म्हणून तेही येते कुळा भाजी. हा पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया आहे. तुम्हाला गीता मान्य आहे का नाही ज्ञानेश्वरी? मग त्यातच आहे, पिंडदान नाही झालं तर पितर नरकात जातात आणि आपणही बरं आहे पितराला नरकात घेऊन जाण्यापेक्षा पिंड पाळत जाणं. आता हे आपल्याला दिसतात का पितर, पण आपल्या पूर्वजानं केले ना. नाथ रायाला पितर घातले होते आहे का नाही, आणि त्यांच्या श्राद्धाला कोणी आलं नाही. हा काय झालं होतं, ते हरिजन लोक त्यांच्याकडे असे पक्वान घमघमाट घम, ते महार उभे राहिले तिथे. अरे म्हणे आपल्याला खायला भेटीन असं. ते म्हणतलं का वाचत घ्या, आपल्याला खायला भेटते रे. तिथे राहिले आणि असे नाकाने त्याचा वास घेत, असं वास घेत तिथे नाकान पाहिलं. लोक आपल्याला खायला भेटते रे, हे ते पुण्य केलं बिचाराय ना, आपल्याला कोण खाऊ घालीन रे असं. नाथ महाराज म्हणले थांबा, चला व्हा वाड्यात, तुम्हाला जेव घालतो मी, बसा. ते म्हणत आम्ही जेवतो पण आमचे पोरं बाळ आमच्या बायका त्यात चला आणा. पुरे लोक जेव घातले आहे ना. मग ते पुढचे लोक रुस, सारा वाडा धुतला, दुसरा स्वयंपाक केला. हे लोक आले नाही, आपल्या अगोदर ते बसवले, आपण नाही आता यायचं. मग स्वर्गीचे पितर दृष्ट यमलोक, स्वर्गीचे पितर म्हणजे त्याच्यात यमाय नमः, यमधर्माय नमः, ब्रह्मणे नमः, प्रजापते, हे सारे असो या लोक म्हणजे नाथ राणे श्राद्ध केलं होतं. श्रद्धा शब्दाहून श्राद्ध झालं. श्रद्धया जी येते इथे श्राद्धम. असो पितर पाठ आहे म्हणून सर्वांनी करावं म्हणून एवढं सांगितलं. असो याप्रमाणे म्हणजे आपले गोविंदपंत यांना संतती नव्हती म्हणून ते आपले गंगेमध्ये नाभी इतक्या पाण्यात जायचे, बोंबी इतक्या, आणि गायत्री जायचे 12 वर्ष. त्या रस्त्यानं गहिनीनाथ आले. अरे आपल्या गुरुनं इथे त्र्यंबक पंथाला समाधी दिली, कोणतं स्थान आहे विचारलं, ते आहे. दर्शन घेतलं, यांचं कोणी आहे का? तिथे एका माणसानं सांगितलं ते बाई झाडतंय की त्यांचीच सून आहे. तिचं नाव नीराबाई होतं. गेले माझ्या तिनं पूजा केली गैनीनाथांची, आणि मग तुमचे मालक म्हणे ते गंगेत गेले. 12 वर्ष अनुष्ठान करून राहिले, आम्हाला संतती नाही. कांद्याला बिस्मिल्ला, हे घे थोडीतली राख, माझ्यासमोर खाय, नाही तर आमच्या गुरु गेलची मच्छिंद्राने एका बाईने उकरड्यात टाकली, ते आमचे गुरु झाले, तूही टाकशील उकरड्यात आणि खाय माझ्यासमोर. खाऊ घातली. आणि तिला खरोखरच म्हणजे ती मी येणार आहो 12 महिन्यानं आलेच. ते आल्यानंतर तिला मुलगा झाला. पण गोविंदपंताला वाटलं माझ्या अनुष्ठानानं, वेदाला म्हणतात वेद मातर, म्हणजे माझ्या गायत्री मंत्रानं झाला म्हणून नाव ठेवलं वेद मातर. विठ्ठलपंत नाव नव्हतं. गैनीनाथ आले तर काय बाई या पोराचं नाव ठेवलं, म्हणे वेद मातर, म्हणजे गायत्रीला वेद माता म्हणतात म्हणून ते नाव ठेवलं. अगं म्या राख दिली त्याचं आहे ते, होय. मग त्याचं नाव आता मी पांडुरंगाचं, पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाव घेतलं आणि तुला राख दिली म्हणून नाव विठ्ठल ठेव. आवडी विठ्ठल ठेवे येले नाम, आवडी विठ्ठल ठेवे येले नाम, आवडी विठ्ठल ठेवी येले नाम, आवडी विठ्ठल ठेवी येले नाम. मीराबाईचं प्रेम नाथी, मीराबाईचं प्रेम गैनीनाथी, विठ्ठल ठेविले नाम, आवडी विठ्ठल ठेवी. मीराबाईचं प्रेम गैनीनाथी, मीराबाईचं प्रेम
नाम आवडी विठ्ठल ठेवियले नाम आवडी विठ्ठल ठेवियले नाम मीराबाईचं प्रेम म्हणजे विठ्ठल नाव ठेवलं निघून गेले आणि मग त्यांना 6 वर्षाचे झाले मुंज केली पैठणला शिकायला ठेवलं. हे मुक्ताबाईच्या वडिलाचा इतिहास सांगतो मी. त्यानंतर म्हणजे खूप विद्वान झाले 12 वर्षानं. कृष्णाजी देवकुळेकडे शिकले ते प्रकांड पंडित होते मामाकडे शिकले. त्याने बहिणीला निरोप दिला मीराबाई तुझा मुलगा इतका पंडित झाला अगं एक वेळ सांगितल्याच्या एक पाठी आहे त्याचा साऱ्या 4 वेळ 6 शास्त्र सारा अभ्यास म्हणजे त्याचं वर्णन आहे निळोबाराच्या गाथात. पा किती शिकले होते मुक्ताबाईचे वडील. आणि घेऊन जा आता लग्न करावं म्हणून. मग त्यावेळेला ते म्हणले हे बा आई तू लग्न कर मी लग्न करतो पण मग अडकून पडेल मी संसारात आणि मला पहिले तीर्थयात्रा करू दे. हां लवकर ये जाऊन लग्न केलं जरूर करीन. आणि मग तीर्थयात्रा त्याचं वर्णन आलं. आळंदीला आले आणि सिद्धेश्वराची पूजा केली वेदमंत्रानं केली रुद्री म्हणली. आता मंदिरात म्हणतात पुरुषोक्त म्हणून आहे. मग काय लेका पहिले प्यार म्हणत जाव काय मूर्ख माणसं आहेत गड्या. काय आमचं पाप उदायला आलं का काय सांगा आता. काय नवीनच काढतात आता तो काय पाटणकर आहे. अरे तुमचं हे क्षेत्र नाही तुम्ही या तोंड खोपसून आहे. आमच्या वारकरी सल्ला घेतली काय. इथे पिढ्यानपिढ्या ज्यांनी सेवा केली माझी 7 पिढ्या वारी आहे. आम्हाला काही विचारलं का तुम्ही तुमच्यात म्हणा काय असं जाऊ द्या. मग याला आता तीर्थयात्रा करून येतो. गेल्या तीर्थयात्रेला सारं तीर्थ वर्णन केलेलं आहे. हे बा मुक्ताबाई चरित्रात 4 कथा आहे वाचून घ्या. किंमत निम्मे पैसे आहे. 200 रुपयाचं पुस्तक 100 आहे चाललं. बरं खरंच आहे. आणि मग हे घाटा कुठून भरता. घाटा बंडिंग टाकायला जातो आणि त्यातून भरतो बंडिंग. अहो कीर्तन पहिले मी म्हणजे 1000-1200 घेऊ मोटरचे आता 5000 ठेवले. निघला त्यातला घाटा याच्यात वड्याचं तेल वांग. मग काय करू आता. मग काय बंडिंग टाकू आहे आता मला काही होते का सांगा बुवा आता. मग हे ज्ञान चाललं ना असो. मग त्याच्यात कशावर सांगत होतो. मग त्यांची मुंज केली ते शिकून गेले. तीर्थयात्रा करत इथे आले आळंदीला आले. त्याने रुद्री म्हणली पुरुषोक्त पुरुष वेदम सर्वम यद्भूतम यच्च भाव्यम ताम्रतत्व शेषाणो यदन्ने नाच. अरे हे म्हटलं पाहिजे. जेवतानाही मंत्र म्हणले पाहिजे पूजेला मंत्र म्हणले पाहिजे. ऐका नाही म्हणजे याच्यावर आमचे गुरुजीने विनाद केला होता. आता विनोदही सांगतो जरा तुम्ही नुसतं त्या निवृत्ती देशमुख माझंही नाव निवृत्ती देशमुख निवृत्ती जाऊन मी देशमुखच जाऊ म्हणा असो. पण हे एक धनगर आणि एक होता सोनार. ते म्हणे लोक अरे हे बामण तिकडे जातात लोक पक्वान्न खायला मिळतात. आपण बामण असतो लोक आपलाही नंबर लागला असतो. काय पक्वान्न बापा लाळ गळते. का रे बामण व्हायला काय लागतं रे. तो म्हणे का 16 नेसलं जानवं घातलं की झालं. आणि काय ओळखू येते कोणाला. हां मग मागून घेतलं त्या सोनारा नाही 16 जानवं होताच सोनाराच्या गळ्यात. आणि त्या धनगराने 16 मागून घेतलं आणि जानवं. बरं जीवा तुमचं जुनं जानवं 16 एखादं आणि जानवं घे दिलं. आणि मग असं निघाले लोक जेवायला. हे गेले त्याच्यात. धनगर बसला त्या कोपऱ्यावर सोनार बसला या कोपऱ्यावर. आता तो धनगर म्हणे लेका ते काही म्हणतील ना मंत्र मला काही येणार नाही. लेका काले काही म्हणा लागते न्याम 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 कराव झालं. हा जमलं. पण मग ते तसं करतील तसं. 2 जण जवळ पडले बसले तर ओळखून घेईल कोणी. मग हा बसला इकडे सोनार आणि तो बसला त्या कोपऱ्यावर. सारं त्याईनं मंत्र म्हणलं या नाही न्याम न्याम केलं. आणि मग आता त्याने फिरवलं पात्राळेला पाणी. त्या ब्राह्मणाने असं या धनगरानं उलटं फिरवलं असं उलटं फिरवलं. तो ब्राह्मण म्हणलं हे उलटं पाणी फिरवतो धनगर आहेस का.
हा उठून बघ, ओ पोद्दार, ओ पोद्दार, यानं मला ओळखलं. तुम्ही का? अरे मा जमलं होतं लगाने दिलं. हे असं बाबा, देखो लेखी लिया जोग, देखो वेखी लिया, देखो वेखी लिया जोग, घटे काया बढ़े रोग. हे असं चालत नाही. आचो मग त्याने ते वेद मंत्र म्हणले, ते सिद्धोपंत. वा काय पंडित आहे, काय मात्रा, त्याच्यात उभ्या मात्रान आम्हाला पूजा करू द्या रे. तुम्हाला पुरुषसुक्त म्हणता येईल का? उभ्या मात्रा, आडव्या मात्रा, काय त्याचं ते घणांचं अध्ययन असं आहे. घणाला मोठं आमच्या पंढरपुरात तात्या घण होत आहे आणि रामभाऊ वांगीकर घण होत आहे. आता लोहाराचा घन शिल्लक आहे. घन आयरन आता घन गेले सारे. गोपाळ शास्त्री घनपाठी होते, ते कानवा शाखेचे होते, आणि हे शुक्ल माध्यान्युन म्हणजे यजुर्वेदाचे होते. असो आता घनपाठी तयार करा, आम्ही त्याच्याकरता वर्गण्या गोळा करून देऊ. अरे आपल्या पंढरपुरात आता घनपाठी तयार झाले पाहिजे. ते सारे घणांचं अध्ययन होतं ना गोविंदपंतांचं. यालाच आपली मुलगी मीराबाईचं नाव, आपले ज्ञान मुक्ताबाईच्या आईचं नाव पहिलं काय होतं? मीनाक्षी होतं. असं आहे, मीनाक्षी होतं जन्म नाव. मीरा आपले मुक्ताबाईच्या आईचं नाव. मग यांचं नाव आता विठ्ठलपंत. मग त्याने मुहूर्त काढला जवळ, की म्हटले माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं लग्न करा. लग्नाला माझा काही विरोध नाही, पण यात्रा करून तुम्ही लग्न करांचा. आई वडिलाला बोलवून घेतलं, मोठ्या थाटात लग्न झालं. मग त्याचं मीराबाईचं नाव म्हणजे आपल्या मीनाक्षीचं रुक्मिणी नाव ठेवलं गेलं. तीर्थयात्रा करून आले. असा आता सारा इतिहास ज्ञानोबारायांचा तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर त्यांना गोविंदपंत आपले विठ्ठलपंतांना वैराग्य झालं. नको हो हा आता या संसाराचं म्हणून आज्ञा मागत होते संन्यासाची. ती म्हणाली संतती वाचोनी न घ्यावा संन्यास, ऐसे दानाच्याच सांगितले, ऐसे दानाच्याच सांगितले. संतती वाचोनी न घ्यावा संन्यास, ऐसे सांगितले, ऐसे दाना सांगितले. संन्यास घ्यावा ताता म्हणताती. सिद्धोपंताला म्हणजे रुक्मिणी आईने सांगितलं. मग सासऱ्याने सांगितलं पोरा वाचून संन्यास घेता येत नाही. काही इलाज जर नाही झालं तर बसू का इथे, आंब्याला पाणी घालवं. माझा आंबा हिला म्हातारी होईपर्यंत नाही झालं म्हणजे बसू का? सहजची ना म्हणजे असं पळत्या फळाची आज्ञा गेले निघून. तिथे रामानंदाकडे आता याच्यात या सारं बारीक चिंतन आहे. आणि मग ते इथे तीर्थयात्रेला आले. पहा काय योग आहे. इथे रुक्मिणीबाई पिंपळाला प्रदक्षिणा, सुवर्ण पिंपळ म्हणून नाव आहे, दर्शन घेतलं. तिच्या कपाळ कुंकू वगैरे. पुत्रवती भव सौभाग्य. हो म्हणे पतीनं संन्यास घेतला आणि पुत्रवती. हा कुठे? काशीला. काशीला कोणते? मग म्हणजे रामानंदाकडे. मीच आहो. मग आपला चैतन्य असावा. गेले आणि त्याला सांगितलं अरे तू पत्नी असताना म्हणजे जे संन्यास घेतात ते गुरुला दोष लागते. स्वदेशा जावणे करावा आश्रम, स्वदेशा जाऊनी करावा आश्रम, स्वदेशा जावणे करावा आश्रम, स्वदेशा जाऊनी करावा स्वधर्म सुखरूप चालवावा, स्वधर्म चालवावा. आपल्या देशाला जा आणि म्हणजे धर्मानं. जो होती चारी पुत्र हिचे ठाई, तोपर्यंत त्याग करू नका. आले इथे आळंदीला होती रुक्मिणीबाई.
तर या सर्व लोकांनी बहिष्कार टाकला. संन्यासी होनी भार्येसी गमन, संन्यासी होनी भार्येसी गमन, संन्यासी होनी हे फार अशा म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला. सिद्धपेठात राहिले, तिथेही खूप छळू लागले. मग असं आता इथे दोन मत आहेत. काही म्हणतात सिद्धपेठात राहून म्हणजे यांचे जन्म झाले. काहीचं असं आहे म्हणजे ते आपल्या गावाला इथे छळ झाला, चला आपल्या गावला, तिथे राहिले. मग म्हणजे 1195 साली निवृत्तीनाथाचा जन्म झाला. 97 साली ज्ञानदेव झाले. 97 साली ज्ञानदेव झाले. 99 देखील सोपानदेव, 99 देखील 1201 मुक्ताई देखिली. 1201 मुक्ताई देखिली. ज्यानी मने केली मात त्यांनी, हे चारी भावंडे म्हणजे ईश्वरी अवतार होते. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी. किंवा आपल्या ह्याचा अभंग आहे, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्माजी शक्ती मुक्ताये. सोपान तो ब्रह्माजी शक्ती मुक्ताये. धन्य 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 निवृत्तीराया. धन्य 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 निवृत्तीराया. माया मुक्ताई. सोपान तो ब्रह्मा माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्तीराया. धन्य 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 निवृत्तीराया. सारे अवतारी संत उत्पद्यन्ते लीयन्ते दरिद्राणां मरोथा. लहान लेकरं फार पण जसे मोठाला झाले. आता यांची आपल्या म्हणजे मुंज केली पाहिजे. झाली उपवर व्रत बंधायोग्य. झाली उपवार व्रत बंधायोग्य. झाली उपवार झाले उपवार. त्यावेळेला उपवर झाली चारी म्हणले बहुवचन आहे ते. म्हणजे त्यावेळेला निवृत्तीनाथांचं 11 वर्ष वय, ज्ञानोबारायचं 9 वर्षाचं वय, सोपान देवाचं 7 वर्षाचं, मुक्ताबाई 5 वर्षाची होती. आता यांचा व्रतबंध केला. आळंदीला आले, मिळविली सभा, मिळविले द्विजा, केली ब्रह्मसभा. ब्रह्मसभा आणि मग पाहत निबंध पाहती धर्मशास्त्री वगैरे पाहू लागले. मग नाव विचारलं. कोण नाव विचार? तुझं नाव काय? माझं नाव निवृत्ती. आणि मग अरे संन्यासाचे पोर आहे, तुम्ही निवृत्ती प्रवृत्तीत कशाला पडता आता? आणि तुमचं नाव काय? ज्ञानदेव. ज्ञानदेव ज्ञानदेव नामे ज्ञानाचा दिवस आणि हात वेश पतिताचा. तुझं नाव काय? माझं नाव सोपान. सोपान पडला प्रत्यवाय, अडला प्रत्यवाई, हे कार्टे. तुझं नाव काय? माझं नाव मुक्ताय. मुक्ताई मुक्ताई आणि मुक्तीची शिराणी.
मुक्ताबाई आणि मुक्तीची शिराणी मुक्ताबाई आई मुक्तीची शिराणी आणि मुक्तीची शिराणी हे तव खाणी पात काजी हे तव खाणी पात आणि मुक्तीची शिराणी मुक्ताबाई आणि मुक्तीची शिराणी हे तव खाणी हेत खाली पाट काली मुक्तीची शिराणी मुक्ताबाई मुक्तीची शिराणी एक म्हणती नामापाशी काय नाव असू द्या मोठं पहिले तो मच्छा पखाले वाहती जाण्या म्हणते सगळं जनी आता त्याला ये ज्ञानोबाराय म्हणले ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा देव माने तोही माझा आत्मा देव माने तोही माझा आत्मा वेगळी वेगळीत आम्हा तया नाही वेगळी कामा तया नाही वेगळी कामा तया नाही आत्मा मग तुम्हाला तुमचं त्याचं मग तुम्हाला त्याला मारलं तुम्हाला वळ उठेल का उठेल मारिता आचवड रेड्याचे पाठी मारिता आचवड रेड्याचे पाठी ओटीवर उठी ज्ञानदेवा अरे हे यांचा बाप लय फिरला होता बंगाली विद्या काहीतरी या घरी हे बा वेदा विद्या चालत नाही त्यांना म्हणा तुझा आत्मा त्याचा एक आहे मग तुला वेद येतात त्याला वेद म्हणायला लावा ज्ञानदेव म्हणे मोल रे ऋग्वेद ज्ञानदेव म्हणे मोल रे ऋग्वेद ज्ञानदेव माने बोले रे ऋग्वेद ज्ञानदेव माने बोले रे ऋग्वेद प्रणवाचा ओंकार शब्द प्रणवाचा ज्ञानदेव माने बोले रे ऋग्वेद ज्ञानदेव माने बोले रे ऋग्वेद हात ठेवला अग्निमेळे पुरोहितम याच्यात दोन पाठ आहे अग्निमेळे असाही आहे अग्निमेळे असाही आहे त्याच्यात खरं आता ईड म्हणजे स्तुतीवाचक आहे पण आता ते म्हणजे प्रत्येक वेदाच्या शाखेचे म्हणजे जसं ऋग्वेदी आहे ते शच्या जागी ख म्हणतात वगैरे असं वेद म्हणून त्यांनी सारे वेद शुद्ध करून घेतले झालं आणि मग त्यांच्यावर सर्व प्रेम करू लागले पैठणला म्हणजे 2 वर्ष 8 महिने राहिले मग तिथे राहून काय केलं दिवसा पुराण सांगायचे रात्री हरिकीर्तन करायचे हा आणि योग वासिष्ठाचे करती पारायण गीता संबोधिनी सवळी घाते गीता संबोधनी योग वासिष्ठाचे करती पारायण गीता संबोधनी सवळी घाते गीता संबोधनी गीता याचा अर्थ काय शंकराचार्यांचे शिष्य श्रीधराचार्य लोक म्हणतात ज्ञानोबारायचं वेगळं तत्वज्ञान आहे ते कसं करावं आता अहो शंकराचार्य शिष्य म्हणजे श्रीधराचार्य त्यांनी भागवतावर टीका लिहिली त्यांची श्रीधरी टीका आहे ना तिचं नाव संबोधिनी आहे आणि ते टीका त्यांच्याजवळ होती आणि त्या टीकेहूनच
म्हणजे हे ज्ञानेश्वरी रचली मग त्यांनी, पण तिथे नाही नेवाशाला रचली. आणि दिवसा काय करायचे मग सारे लोक त्यांच्या कथेला येऊ लागले, त्यांचा बहिष्कार संपला. मग सारे दिवसा पुराण सांगत. ज्ञानोबाराय एक जण म्हणे ज्ञानोबारायला कीर्तन येत नव्हतं म्हणून कीर्तन या नामदेव महाराज गेला. कायच करा, काय वाचले का नाही बाबा, ते कीर्तन करत होते. सांगती पुराण रात्री हरी कीर्तन, सांगती पुराण रात्री हरी कीर्तन, पैठणीचे जन वेधीले, पैठणला तसाच ज्यांच्या घरी राहिले तव कव्य यज्ञ ग्रस्ताचे घरी, म्हणजे कृष्णाजी देवकळ्याकडे, म्हणजे त्यांच्या बापाचा मामाच होता तो विठ्ठल पंथाचा. त्याचं श्राद्धाला वडिलाचं कोणी आलं नाही म्हणजे रेडा बोलवून असं आहे. आम्हाला तर काहीच येत नाही, आमचं तर कशात काय फाटक्यात पाय, आम्हाला कोण मानलं नाही तर यात एवढं रेडा बोलवला त्यांना भाव नाही. मग पितर आले हे असो, मग सर्व लोकांनी प्रसाद घेतला त्यांचा. तिथून मग घेऊन या मशा निवासाची आले, घेऊन या निवासाची घेऊन या मशा निवासाची आले, प्राकृत पै केले गीते लागी, असे श्लोक गीता ही संबोधनी होती ना. शंकराचार्याची टीका त्या टीकेप्रमाणेच अर्थ करतील का नाही. मग त्याच्यात कशाला चिदविलास, तुमच्या डोक्यातलं त्यात काही घुसळत नका जाऊ. आम्हाला काय, आम्ही तर बौद्धाचंही मत मानतो पण जैनाचं आम्हाला, आपला बाप जाईल ते आपल्याला मान्य आहे का. ते जर त्याला आणखीन कोण्याही धर्माची दीक्षा आम्हाला ते मान्य. जर ज्ञानोबाराय मानभाव झाले असते तर आम्ही मानभाव झालो असतो. आम्हाला काय घेणं आहे शंकराचार्याचा असो कोणाचा असो. वडील जे करीती तया नाव धर्म ठेवीती, त्याच्या नसते सामान्य सगळं. त्या संबोधिनीप्रमाणे अर्थ केलेला आहे गीतेचा. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीचंही त्यांनी भावार्थ म्हणलं. तिचं नाव संबोधनी, टीकेचं नाव भावार्थ दीपिका. ते 4 महिन्यात केली आणि मग इकडे गेले ह्याला नेवाशावरून. मग ब्राह्मणी गाव आहे तिकडे, ते सोनई ब्राह्मणी, तिथे अमृतानुभव केला. मुक्ताबाई लहान होती म्हणून तिला रेड्यावर बसवत होते. त्या रेड्याच्या पाठीवर, म्हणजे तिथे रेडा आहे ब्राह्मणीला, मुक्ताबाई मंदिरही बांधलेलं आहे आता. त्याच्यावर पादुका आहेत, रेड्याच्या पाठीवर पादुका आहे. याच्या काय मुक्ताबाईच्या पादुका तिथे केली. आणि मग इथे आळंदीला आले. तो रेडा व्याज म्हणत होता कायम. त्या आळ्या बेल्याला उतरली तेव्हा आळ्याचे वनी, उतरली तेव्हा आळ्याचे वनी, पाचतय स्थानी शांततेला. अरे हेलगट वेद म्हणताय काय, वेदाचे हाल आहेत. कानात बोट आमच्याच्यानं बंद करा. मग ज्ञानोबरायांच्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर खाली बसला आणि प्राण सोडला. तिथे त्याची समाधी दिली आणि मग आले आळंदीला. आळंदीला आल्यानंतर या चांगदेवाला कळलं, वेद बोलवला रेड्याच्या मुखातून वगैरे वगैरे अशा प्रकारचं. मग आपल्याला भेटीला जायचं म्हणून पहिले त्याने आळंदीला 2 शिष्य पाठवले. म्हणजे त्याने काही धरको त्यावेळेला एकट्या नव्हत्या, विमान नव्हतं. चांगदेवाने सुपाऱ्या दिल्या, त्यानं कमरीत खोवल्या आणि चांगदेव महाराज की जय म्हटलं तर आळंदीत उतरले. आता मला आता आपले आता चालले, तुम्ही आता काही हटू नका. आपल्या आता आगळ्या नव्हत्या काढल्या का नाही मोटरी. जुने लोक म्हणत आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही म्हणत जाऊ साहेबाचे पोरं मोठे नकली आणि बिनबाईला न गाडी कशी ढकली. आमचे कंधारकर महाराज म्हणत आता ह्या एसट्याही मागं पडतील, हे विमानही मागं पडतील. शंकर महाराज कंधारकर म्हणत आता आणखीन जास्त सुधारणा होणार आहे.
माणसाच्या ढोंगणारच मीटर बसवलं किल्ली गेली की नागपूर विमानावर जायचंच काम नाही आमचे गुरुजी म्हणत ते आता काय विकास आता चालला पुढचे हाच हो आता गेले चांगदेवाचे शिष्य गेले ना लगेच तिथे गेल्यानंतर आता त्यांनी विचारलं होतं त्यांना आम्ही कसं ओळखावं हाताची रथाची शिव्या देती ये का दिसाती लौकिका दारी खेळते दिसाती लौकिका दारी खेळते हाताची रथाची शिव्या देती ये का दिसाती लौकिका दारी खेळते दिसाती लौकिका आम्ही त्यांना कसं ओळखावं मग तिथे विचारलं काही लोकांना विचारलं हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा मठ कुठे आहे तिथे पोरी होत्या त्या खेळत का रे व्यापकाची स्थान अरे व्यापक त्यांना ठिकाण विचारता कोठले रे तुम्ही कोण कुठल्या रे अर्भकाचे परी नावे उच्चारिता अर्भकाचे परी नावे उच्चारी हो अरे त्या पोरी 12 का रे तुम्हाला त्या चांगल्याने हेच शिकवलं का मोठ्या मोठ्या माणसाचे नाव घेऊ नये अरे आत्मनाम बरोबर नाम नामाचे कृपण शेष काम नगरण्यात ज्येष्ठापत्यम तुम्हाला काय हा मग नुसतंच पुण्यानं खोलवलं ते बसलेले आहेत ना तेच आहेत ते गेले नमस्कार चांगदेव महाराजांना चिठ्ठी नावच लिहिता येईन काय सुरुवात करावं अधिकारानं मोठे आहेत वयानं लहान आहेत चिरंजीव लिहाचा अधिकार मोठा आहे बरं म्हणजे नमस्कार लिहाचं वयानं लहान आहे कोरीच पाठवली घेतली निवृत्ती अरे कोरा धणवारा बघा त्याने सोपान देवाजवळ हे बा निवृत्तीनाथ म्हणले हे बा असं काही गुप्त काही गडबड असले ना ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखी ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखी ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखी आता ऐसे सखे कोणे नाही ऐकावा मुक्ताईच्या मुखी ऐकावा तो अर्थ ऐकावा तो अर्थ मुक्ताईचे मुखी आता ऐशी सखी होणे नाही गुह्य म्हणून तर म्हणले मुक्ताईचे गुह्य नव्हे कवना मी सुद्धा ज्या वेळेला हरिभाऊनं आणि तो गाथा काढला एकनाथ महाराजांचा त्याच्यात सारे उलटे पालटे बघ माझ्याकडे दिले हां म्हणजे जे कोणाला सुटत नाही अशा अवघड दिले ते गाथा राऊत महाराजाला दिले काही चंद्रशेखर महाराजाला दिले काही आणि पुंडलिक महाराजाला दिले काही हा या बाबूराव महाराजाला दिले काही तुंचुण्याला दिले त्याईनं सारे आले महाजोड आणि सांगायचं काय गडे हो मला दिलं होतं ते हुली गाय हुले शिंग वासरू झाल्या कोशा मिस्किन मामे ठोसकून पाजली जवायू ब्यान हागे मिस्किन मामे ठोसकून पाजली जवायू ब्यान हागे मिस्किन मामे ठोसकून पाजली जवायू काय करायचा अभंग पण ऐका नाही मुक्ताईचे मिथ्यात म्हणजे त्याची सेवा करतो ना थोडं थोडं त्यातलं आपल्याकडे आलं लोन त्याचं बरोबर आम्ही अर्थ केले आहे बा म्हणजे आता ते इथे नाही सांगायचं अभंग राहून जाईन म्या केलेलं आहे त्या म्हणजे आपले धुंडामाच्या मठात या अभंगावर म्या कीर्तन केलेलं आहे बरं हुली गाय हुले शिंग वासर झाले खोचे मिस्किन माने ठुसकून पाजली जवाई उभ्यान हागे तुम्हाला तेव्हा समजलंच नव्हतं का उशिरा हसले बरं असो सारा अभंग असा आहे तो
आपल्याला काय सांगायचं होतं असे ते चिठ्ठी. मुक्ताबाई म्हणली अगं हा अरे तू दादाच मला समजत नाही. 1400 वर्ष शरीर केले जतन पण याला कोरा राहिला म्हणे. गोरोबाने हेच म्हणलेलं. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. मन कोरा राहिला गे बाई. राहिला गे बाई. शून्य भरी नाही बाजले कोठ. शून्य भरी नाही बाजले कोठ. शून्य भरी कोठ. आता त्याच्यानंतर हे शरण गेले व भिंत चालवली. सारे इतिहास माहीत आहे. आणि त्यानंतर मग इथे वारी काढली. हा कुठे पदा गाधळ गती म्हणजे इथे पंढरीचे. यानंतर तीर्थयात्रेला गेले नामदेव महाराजाला घेऊन. 2 वर्ष 8 महिने तीर्थाला लागली. तिथून आले पुन्हा इथे पंढरपूरला. नामदेव महाराजांनी मावंद केले. हे आळंदीला गेले. कार्तिकेला आले आणि देवाजवळ ज्ञानोबारायणी म्हणजे आता मला समाधी द्या. ज्ञानदेव जोडोनी हस्त ज्ञान देवे देवा जोडोनी हस्त ज्ञान देवा जोडोनी हस्त. अंत पहाती समस्त भक्त पहाती समस्त भक्त पहाती समस्त. तुझी म्हणे कळला अर्थ तुझी तुझी म्हणे कळला या ज्ञान देवाचा. या ज्ञान देवाचा. ज्ञान देवाचा. ज्ञान देवा समाधी सुखादी धळे. समाधी सुखादी धळे ज्ञान समाधी सुखादी धळे देवा. समाधी सुखादी धळे ज्ञान समाधी सुखादी धळे. समाधी सुखादी धळे ज्ञान समाधी सुखादी धळे. मागितली. पांडुरंगाने परवानगी दिली. अष्टमीला ठरली होती पण मग ती त्रयोदशीला ठरवली. कारण मध्ये एकादशी पर्व काळ आहे. त्रयोदशीला ज्ञानोबारायला समाधी प्रकरण हे बाहे मुक्ताबाई चरित्रात बारीक पूर्ण वर्णन आहे. समाधीचं 8 दिवसाचं सारं सोहळ्याचं वर्णन आहे. ते असं सांगितले तुम्ही आमचा ग्रंथ घेणार नाही म्हणून आम्ही सांगत नाही आता ते. म्हणजे ग्रंथ घ्या त्यात बारीक वाचा. 200 रुपयाचं पुस्तक 100 रुपयाचं आहे. इथे एकच आहे अन्न फक्त आता. कारण आमची बाई म्हणे तुमचं काही सांगता येत नाही. तुम्ही जे दानचं सुटे गिऱ्हाण करसान आणि तिथे आहेत सारे महाराज आणि तुम्ही देसान फुकट. मग आम्ही काय त्या दुकानदाराकडे चाल भराव का म्हणून मग एकच दिलं त्या बाईनं. बरं मग आता हे एक कोणाला तरी फुकटच देणार आहोत तरी त्याच्याचसाठी देऊ दिले नाही. इथं झालं. ज्ञानोबारायला समाधी त्रयोदशीला दिली. तिथून मग ह्याला गेले सासवडला सोपान देवाला. ज्ञानोबारायला कार्तिक वद्य आणि त्रयोदशी आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी सोपान देव आणि पौष. आता मार्गशीर्ष झाला. पौषात काही कोणाला दिली नाही. त्याच्यानंतर माघ वद्य चतुर्दशीला चांगदेव महाराजाला. आता त्रयोदशीला म्हणजे सोपानदेव आणि वटेश्वर 2 आहेत बरं. हा वटेश्वर वेगळा आणि चांगदेव महाराज वेगळा. 2 समाधी आहेत सासवडला. आणि मग माघ वद्य चतुर्दशीला पुणतांब्याला चांगदेव महाराजाला समाधी दिली. आणि त्यावेळेला चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईचं ध्यान केलं. समाधीला बसली त्यावेळेला चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. गुरुपुत्र पाळणे गिळणे सारे आहेत. मुक्ताबाईनं पाळणे केलेले आहेत चांगदेवाला. मग तिथून मग आता माघ झाला. मग लागला फाल्गुन. फाल्गुनात गुढीपाडवाचे येते. त्यावेळेला गुढीपाडव्याला पैठणला यात्रा असे. संवत्सर आहे ते म्हणून ते म्हणत हे बा तेव्हा आता चक्रतीर्थी पोहा
आला म्हणती सकळ आला म्हणती सकळ तीर्थी पोहाला म्हणती सगळ आला म्हणती चलावे गोपाळ सजा सजी पैठणला आले. पैठणला आल्यानंतर विधी वगैरे कर्म केला सर्व राहिले. इथून मग आपे गावला गेले. ते स्थळ पाहिलं. मुक्ताबाई रडू लागल्या. त्यावेळेला मुक्ताबाई निवृत्तीनाथच होते. मग आला ते उमाळा रडू लागली. ताता आणि मात गेली ते येतो ना म्हणून मोठ्या भानगडी आहेत. आळंद येऊन गेले का आपे गाऊन गेले या भंगात खुलासा आहे. मुक्ताबाई म्हणते आमचे आई वडील इथून गेले. ताता आणि मात गेली ते येतो न तेव्हा आम्ही लहान चक्रपाणी तुझ्या योगे हरी म्हणजे आम्ही सर्व काळ कंठला. मग ते पाहिलं आणि मग तिथून मग गेले ते त्याला म्हणजे वेरूळला. तिथे यात्रा होती चैत्र वद्य एकादशीला कृष्णेश्वरा. तिथून मग कुणतांबा फुलंबरी मार्गे सिल्लोड मग गेले हैदराबाद. धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य महानगर धन्य सोमेश्वर धन्य तेरा योगी याचे धन्य तापी तेरा योगी याचे धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य योगी याचे धन्य तापी तेरा योगी धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर धन्य महत्नगर धन्य सोमेश्वर. खूप महत्नगर म्हणजे पूर्वी हे हैदराबाद ते पहिले महत्नगर होतं. पण आदिलशहा या बुऱ्हाणपूरचा बुऱ्हाणशहा त्याचा सभेदार आदिलशहा हे यानं हैदराबादला आक्रमण केलं महत्नगरवर. तिथे निळोबा कदम वगैरे राजे होते. त्यांना त्यानं ठार केलं कब्जा केला आणि मग आपलं नाव आदिलाबाद नाव ठेवलं. आदिलाबादचं झालं हैदराबाद. मग त्या ठिकाणी काही दिवस आता उन्हाळा वगैरे खूप तापू लागला. नरसिंह जयंतीला गेले. मग अर्धमास वैशाख तिथे वैशाखपर्यंत राहिले ना अर्ध ज्येष्ठ. आता निवृत्तीनाथ विचारू लागले मुक्ताबाई. त्यांना हिंमत होईना. मुक्ताबाईला बोलायची ताकद नव्हती. फारच नामदेव महाराजाला विचारा मुक्ताबाईची कशी आहे तर ते तुम्ही पाहिलीच नाही पडसाकडच केलीच ती. निवृत्तीनाथ म्हणत बापा रे लांचे मुक्ताबाई जशी सनकाडी लांचे मुक्ताबाई जशी सनकाडी हो केले ते शोधडी महान संत. निवृत्तीनाथ महाराजांनी भीत विचारलं गमन कोण आहे दिन आरंभिले. ते म्हणले आलो कोठे आम्ही स्वरूप सोडवणे. विचारायचे अहो आम्ही देहदृष्ट्या उपाधीदृष्ट्या म्हणतो. मग ते म्हणे लखलो कोणी वीज. अहो त्याला काय लागतंय निमाल ठाईचे ठाई ते काय कुठे जात असते स्वरूपातच आहे. बरं मग त्या दिवशी ते तापीवर स्नानाला गेले. गंगाधारेवर उतरले होते. या मानेगाव आहे तिथे तेच या त्या अभंगाहूनच हे कोकरमुंडेकर महाराज अंमळनेकर महाराज या अभंगाहून त्याने सारा विचार केला. मग स्नानाला गेले म्हणजे तिथे नव्हते ते. मग दशमीचे दिवशी आता वैशाख वद्य वैशाख मासी दशमीचे दिवशी दशमीचे दिवशी ते वैशाख मासी दशमीचे दिवशी गेले ते स्नानाची तापी तीरा पूर्णा आणि तापी याचा संगम म्हणून तेथे नांदे तापी पूर्णा बरोबर तेथे नांदे. तिथे सोमेश्वर आहे.
त्याईनं त्या मेहुणलाच काढला होता. ते देवीचं देऊळ आहे, काय करता. आमचे लय हाल झाले बुवा. आमचा जन्मच भांडणात गेला. काय आमच्या कुंडलीत लिहिलं. मी या पोराहून लहान होतो, 14 वर्षाचा. तरीपासून आमच्या भांडण मारामाऱ्या. म्हातारा झालो तरी ते बाकी आता आणलंच रे काढ. काय आपल्या कुंडलीतच लिहिलं हे. जाऊ द्या, आता काय करावं. हां, आता आपल्या वाट्यावर आलं, करावं लागते. असो, मग ते पूजा केली आणि आणि स्नान करून या बैसले बाहेरी विमान होते त्यांच्यात. हालती विमान, आता डोलती गगन आहे ना. आणि मग अशा धुंदात सुटला वारा, हाडो लागे धरा, कापो लागे धुंदात सुटला वारा, कापो लागे धरा. हो, नामदेव महाराज म्हणत, अहो मुक्ताबाईला धरा, जाईल बुडून. हवा भयंकर. आता मग नामदेव महाराज म्हणत, निवृत्तीनाथ, अरे त्या मुक्ताबाईला पहा. ते म्हणत, काय करा देवा, अहो एवढी धूळ आता म्हणजे दिसत नाही ना, सारं धुळीनं सारे डोळे आमचे झालं. मग असा वीज कडकडली, निरंजनी वेद कडाडले जेव्हा, निरंजनी वेद कडाडले जेव्हा, निरंजनी वेद कडाडले जेव्हा, निरंजनी वेद कडाडले जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, निरंजनी वीज कडाडली जेव्हा, निरंजनी वीज कडाडली जेव्हा. वैकुंठी लक्ष घंटा वाच्ये के ठाई, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार, झाली मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर. मंडली गौरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव. मुक्ताबाईचा देह म्हणजे मुक्ताबाईशी प्रश्न केला होता. मुक्ताबाईचा देह प्रलयापर्यंत चिरंजीव आहे असं उद्धवे चरणावरी ठेवून माता. एक विनंती परसाई जगन्नाथा, बुध अंतरीचे सांगा समर्था, कृपावंत स्वाम्या, निवृत्ती ज्ञानदेव सोपानाची, तिघे बैसले समाधीची, मुक्ताबाईची ती कैसी ती सांगावी स्वाम्या. म्हणे विठोजी तू काय नेनची, आता पांडुरंग सांगतात आपले विठोबा. प्रीती करून या महापुसाची, तरी ऐके मुक्ताबाईची जयची. हा आई म्हणजे ऐसे उघड तुसी बोलतो, निवृत्तीचा भय कर शिरी, निवृत्तीनाथानं चिरंजीव केलं मुक्ताबाईला. निवृत्तीचा करा भय शिरी, सत्य सनातन निर्धारी, महाकल्पाच्या अंतीवरी देवसरी. मुक्ताबाई चिरंजीव आहे आणि म्हणजे कायम आहे, गुप्त झाली ते. कारण आमच्या दिंडीमध्ये आतापर्यंत पालखीत असे शेकडो लोकांना आतापर्यंत मुक्ताबाईंनी दर्शन दिलं. तुम्ही अनुष्ठान करा. आमचे ज्यावेळेला भांडणं झाले, सोनपेठकर शास्त्री म्हणत असं करा, निवृत्तीबा तुम्ही ध्यानाला बसा आणि मुक्ताबाई मी कुठे आहे हे कशाला भांडणं, तो माझं तो माझं खरं, तुम्ही ध्यानाला बसा, त्या स्वप्नात येऊन सांगतील तुम्हाला. आता आहे ना. मग मी पुस्तक लिहिणं बंद केलं होतं. खरंच कार्तिक वद्य अष्टमीला मी साधक आश्रमात झोपलो असताना हे पुस्तक काय लिहावं चिंतनात पडलो. मला दृष्टांत ज्ञानोबा, अहो तुम्ही लिहा, तुम्हाला काय करायचं नाही. आलं का लक्षात? आता सांगू नये. नित्य देव भेटे म्हणून काय जनाची धावा वा, हरे कृष्णा
हरे काना मनरंजन मनमोहना. अरे सोन्याची चोरी झाली म्हणून काय पुरीच मारावी, मखमली पैदार झाली म्हणून काय शीच वंदावी, प्रीतीचा पावना झाला म्हणून काय बहुत दिवस. हरे कृष्णा हरे काना मनरंजन मनमोहना असं त्याच्यात सांगितलेलं आहे. अरे असो म्हणून आपल्याला देव दिसला कोणाला सांगू, नित्य देव भेटे म्हणून काय जण मी आजच तोंडातून काढलं, आता नाही काढणार, कोणाला सांगू नका. निर्तीचा कर अभय श्री सत्य सनातन निर्धारी महाकल्पाच्या. तुम्हाला माहित आहे रामावर 733 आरोप केले होते. किती घाण घाण आरोप आहे. आणि ते पुस्तक 70 वर्ष झाले, 78 वर्ष अजून कोणा उत्तर दिलं नाही. आणि या जेवढे भारतात पुस्तक आहेत त्या पुस्तकात रामाची निंदा आहे. राम काही नुसत्या महाराष्ट्राचा नाही, रामाला 14,000 बायका होत्या, त्या आपल्या नौकऱ्याबरोबर संसार करत होत्या. दशरथ नपुसक होता, शृंग ऋषी पासून कौशल्याला झाला. किती आरोप आहेत. राम लक्ष्मणा सीता कंपाईन बायको होती. अहो असे घाण घाण आरोप आहेत हो. राम मटण खात होता, दारू. त्याच्या साऱ्या प्रोफेसर आहेत ते, साऱ्या भारतातले विद्यापीठाचे कुलगुरू, त्याच्या मायला म्या काठेवाडी घोडा लावला. थोपार कुमाई थोपार थोपार कुमाय जय जय मंडळी. आता पुरे झालं, मुक्ताबाई झाली. असो करविली तैसी. आता तुम्ही चाल म्हणा भाऊ, मी आता शेवट करतो. हे बा हे आता आपल्या पुन्हा आपल्यावर अंधश्रद्धेचं टीव्हीवर आलेलं होतं. त्या म्हणजे ह्यानं दाभोळकरानं पत्रकार परिषद घेतली, टीव्हीवर मुलाखत दिली आणि तो सरकारला परत अंधश्रद्धा कायदा पास करेल म्हणून त्याच्याकरता हे निवेदन. हे बा आता कोणाकोणाला घेऊन राहिलो, इथे आपले वारकरी तर आहेतच, पण तुमच्या हे बा मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री R.R. पाटील, माननीय राज्यपाल शंकर नारायण, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषद अध्यक्ष वसंत डावखरे, मान्य भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी, भाजप उपनेते श्री गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्ष नेते श्री एकनाथ खडसे, शिवसेना अध्यक्ष श्री उद्धवजी ठाकरे आणि माननीय मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे, शिवसेना सदस्य दिवाकर रावते, शिवसेना सदस्य गुलाबराव गावंडे, मान जिल्हाधिकारी सोलापूर डॉक्टर जगदीश पाटील. म्हणजे इतक्या ठिकाणी याच्या प्रति. अहो किती तुम्हाला माहीत नाही, इथेच आपल्या यांच्याकडे मी DTP केलं 30, म्हणजे एका पानाचे 30, आता 9×27. अरे 300 रुपयाच्या DTP ला गेले, त्याच्या झेरॉक्स. तुम्हाला आपल्याला काही जवळून नाही जेवत देते म्हणा, आपल्याजवळ पैशाचे काही कमी नाही. आता नुसता पाऊस पडून राहिला पैशाचा, तुम्ही काही आता चिंता करू नका. आता म्हणून त्या निम्म्या पैशात पुस्तकं ठेवले मी आहे. असो आता हे तुमची सेवा करतो, तुम्ही सारं मला आशीर्वाद द्या. आलं काय? तुम्ही प्रत्येकानं आता एवढं करा. आणि हे भोजे बाबा तुम्ही लय ऋषी आहे, तुम्ही पहिले दोघं हात करावर, म्हणजे तुमचा मला हवं तुमची कृपा काच म्हणून हे व्याज ग्रंथाचे केले. तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही हात वर केले हे सारे करतात. मला आशीर्वाद द्या. वा हॅलो कुंडली कवरदे हरिविठ्ठल.